नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन जीके अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण DMER भरती सर्व पदासाठी लागणारे काही महत्त्वपूर्ण जीकेचे प्रश्न घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, बघा हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, यवतमाळ हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो, यवतमाळ बघा हा जिल्हा अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती कटक मंडळे आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये बघा एकूण 7 या ठिकाणी कटक मंडळे आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो, मुंबई शहर हा जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान तो जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा, दर केसा टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या टेकड्या आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो, दर केसा टेकड्या भंडारा या जिल्ह्यामधल्या त्या टेकड्या आहेत। प्रश्न क्रमांक 5 बघा, भातसा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील विद्यार्थी मित्रांनो, भातसा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प ठाणे या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, रायगड जिल्ह्यामध्ये विचारले कोणत्या एका ठिकाणी सुपारी संशोधन केंद्र आहे? मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, रायगड जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो श्रीवर्धन या ठिकाणी सुपारी संशोधन केंद्र आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, भारतामधला पहिला पर्यटन जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 राहील, सिंधुदुर्ग बघा हा जिल्हा भारतामध्ये या ठिकाणी पहिला पर्यटन तो जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, मासुंदा हा तलाव खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? मासुंदा हा तलाव खालीलपैकी कोणत्या शहरामधला तलाव आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, मासुंदा बघा हा तलाव ठाणे या जिल्ह्यामधला तो तलाव आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, अरुणाचल प्रदेश या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 इटानगर विद्यार्थी मित्रांनो, अरुणाचल प्रदेश यांची या ठिकाणी राजधानी आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, जोजिला ही खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यामधली खिंड आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थी मित्रांनो, लडाख या राज्यामधली या ठिकाणी खिंड आहे। विद्यार्थी मित्रांनो बघा, आपल्याकडे DMER भरती बघा आपल्याकडे सर्व पदासाठी लागणारे विद्यार्थी मित्रांनो 8000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे। आणि विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जो आपल्याकडे DMER ने जो सिलेबस दिला होता त्याच बघा सिलेबसनुसार आपल्याकडे सर्व बघा पदासाठी लागणारे महत्त्वपूर्ण टेक्निकल प्रश्नसंच आपल्याकडे अवेलेबल आहेत। विद्यार्थी मित्रांनो, तुमची या ठिकाणी कोणतीही पोस्ट असू द्या, आपल्याकडे बघा सर्वांच्या या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्नसंच हे अवेलेबल आहेत। 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 249 फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाठवले जातील, याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हॅरी पॉटर या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील विद्यार्थी मित्रांनो, JK रोलिंग हॅरी पॉटर या कादंबरीचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोयना प्रकल्पाचाच एक भाग असलेला पोफळी येथील जलविद्युत निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा पोफळी बघा हा जलविद्युत निर्मिती केंद्र या ठिकाणी रत्नागिरी या जिल्ह्यामधले ते जलविद्युत निर्मिती केंद्र आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, शांतता कोर्ट चालू आहे हे नाटक खालीलपैकी कोणी लिहिलेलं नाटक आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, शांतता कोर्ट चालू आहे बघा हे नाटक विजय तेंडुलकर यांनी ते लिहिलेलं नाटक आहे। प्रश्न क्रमांक 4 बघा, सजीवांच्या वर्गीकरण शास्त्रांचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 राहील विद्यार्थी मित्रांनो, कार्ल लिनियस या शास्त्रज्ञाला सजीवांच्या वर्गीकरण शास्त्रांचे जनक या ठिकाणी म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 5 बघा, तितिक्षा या ठिकाणी योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। तितिक्षा म्हणजेच योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। तितिक्षा म्हणजे बघा हाल अपेष्टा सहन करण्याचा जो काही गुण असतो त्यांना तितिक्षा या ठिकाणी असे म्हटले जाते।
प्रश्न क्रमांक 6 बघा, पुढील शब्दात भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द नाही. बघा आली, मिलिंद, मधुक बघा हे 3 शब्द बघा भुंगा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो समानार्थी शब्द नाही. प्रश्न क्रमांक 7 बघा, मूलभूत बघा शिक्षणाचा मूलभूत अधिकार खालीलपैकी कोणत्या एका कलमाच्या अंतर्गत स्पष्ट करण्यात आलेला आहे. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या एका कलमाच्या अंतर्गत मूलभूत बघा शिक्षणाचा मूलभूत अधिकार या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेला आहे. तर कलम 21 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 8 बघा, महाराष्ट्र राज्यामधला पहिला डिजिटल जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे. तर नागपूर बघा जिल्हा महाराष्ट्र राज्यामधल्या ठिकाणी पहिला डिजिटल जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जगामध्ये सर्वात जास्त सोन्याचं उत्पादन खालीलपैकी कोणत्या एका देशामध्ये होत असते. त्या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 बघा, चीन या देशामध्ये सर्वात जास्त सोन्याचं उत्पादन हे होत असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मराठी भाषा गौरव दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील 27 फेब्रुवारी या दिवशी बघा मराठी भाषा गौरव दिन असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारले, इंडिया हाऊसची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती. मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, इंग्लंडमध्ये इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली होती. बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 राहील श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंग्लंडमध्ये इंडिया हाऊसची स्थापना त्यांनी केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खिलाफत चळवळीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते. बघा महात्मा गांधीजी विद्यार्थी मित्रांनो खिलाफत चळवळीचे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, 1 जानेवारी सन 1848 बघा पुण्याच्या बघा भिडेच्या वाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा खालीलपैकी कोणी काढली होती. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1 जानेवारी सन 1848 बघा पुण्याच्या भिडेच्या वाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा त्यांनी काढली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, संधी या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे. बघा शब्द बघा कवीश्वर अशा प्रकारचा एक शब्द आहे. या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे. तर स्वर संधी बघा या प्रकारची संधी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, इंटरपोलचं मुख्यालय कोणत्या एका ठिकाणी. इंटरपोलचं मुख्यालय बघा फ्रान्स जे की लिओन्स या शहरामध्ये विद्यार्थी मित्रांनो इंटरपोलचं मुख्यालय आहे. बघा एकाच वेळी भारताने एकाच वेळी 104 उपग्रह प्रक्षेपित करून कोणत्या एका देशाचा विक्रम मोडला होता. तर विद्यार्थी मित्रांनो भारताने एकाच वेळी बघा 104 उपग्रह प्रक्षेपित करून रशिया या देशाचा विक्रम हा मोडला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पहिले महायुद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले होते. पहिले महायुद्ध सन 1914 या वर्षी विद्यार्थी मित्रांनो पहिले महायुद्ध हे सुरू झाले होते. प्रश्न क्रमांक 18 पहा, माझा घोडा फारच सुंदर आहे या वाक्यामधला आपल्याला सार्वनामिक विशेषण ओळखायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 माझा या ठिकाणी सार्वनामिक विशेषण असेला तो पर्याय आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जगाची विभागणी एकूण किती खंडामध्ये झालेली आहे. बघा जगाची विभागणी बघा एकूण 7 खंडामध्ये झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आझाद हिंद सेनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. तर रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेना बघा त्यांनी स्थापना ही केलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या एका शब्दाचं बघा सामान्य रूप तेच राहते. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 किलो बघा या शब्दाचं सामान्य रूप या ठिकाणी तेच राहते. प्रश्न क्रमांक 22 बघा, ध्वनीचं प्रसारण खालीलपैकी कशामधून होत नाही. ध्वनीचं प्रसारण बघा निर्वातेतून विद्यार्थी मित्रांनो ध्वनीचं प्रसारण हे होत नाही. प्रश्न क्रमांक 23 बघा, मोडेम हे संगणकाचं पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं डिव्हाइस आहे. मोडेम हे संगणकाचं कोणत्या प्रकारचं डिव्हाइस आहे. बघा मोडेम बघा हे कम्युनिकेशन डिव्हाइस या प्रकारचं ते डिव्हाइस आहे. प्रश्न क्रमांक 24 बघा, भारतामधला एकमेव जिवंत ज्वालामुखी कोणत्या ठिकाणी. भारतामधला एकमेव जिवंत ज्वालामुखी अंदमान या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये लोकसंख्येची घनता बघा सर्वात या ठिकाणी जास्त कोणत्या राज्यामध्ये लोकसंख्येची घनता बघा सर्वात जास्त आढळते. तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 राहील पश्चिम बंगाल या राज्यामध्ये लोकसंख्येची घनता सर्वात जास्त आढळते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सर्वात मोठ्या गोड्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी कोणतं आहे. सर्वात मोठे गोड्या पाण्याचं सरोवर बघा उलर बघा विद्यार्थी मित्रांनो उलर हे सरोवर जम्मू काश्मीर या राज्यामधलं सरोवर आहे. ते भारतामधलं सर्वात मोठे गोड्या पाण्याचं सरोवर आहे.
विषय क्रमांक पुढचा बघा, पाण्याने पृथ्वीचा एकूण किती टक्के या ठिकाणी भाग हा व्यापलेला आहे? पाण्याने बघा पृथ्वीचा एकूण 71% भाग या ठिकाणी व्यापलेला आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये विचारले घटनात्मकरित्या एकूण किती भाषांना मान्यता देण्यात आलेली आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। भारतामध्ये बघा एकूण 22 भाषांना घटनात्मक या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, गोव्यामधला या ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण उत्सव खालीलपैकी कोणता आहे? गोव्यामधला या ठिकाणी महत्त्वपूर्ण उत्सव सण खालीलपैकी कोणता आहे? गोव्यामधला महत्त्वपूर्ण सण, तर विद्यार्थी मित्रांनो गोव्यामध्ये कार्निवल बघा हा सण प्रामुख्याने साजरा केला जाणारा तो सण आहे। विषय क्रमांक 31 बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले सर्वात जास्त खाणीचा प्रदेश खालीलपैकी कोणत्या प्रादेशिक भागामध्ये सर्वात जास्त खाणीचा प्रदेश आहे? तर या ठिकाणी विदर्भ या भागामध्ये या ठिकाणी सर्वात जास्त खाणीचा प्रदेश आहे। विषय क्रमांक पुढचा, खुदाई खिदमतगार बघा, खुदाई खिदमतगारचे बघा संस्थापक खालीलपैकी कोण होते? खुदाई खिदमत बघा खान अब्दुल गफार खान बघा हे खुदाई खिदमतगार यांच्या ठिकाणी संस्थापक होते। विषय क्रमांक पुढचा बघा, मराठी भाषेमधील वृत्तपत्राचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? मराठी भाषेमधील वृत्तपत्राचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? तर बाळशास्त्री जांभेकरांना मराठी भाषेमधील वृत्तपत्राचे जनक या ठिकाणी असे म्हटले जाते। विषय क्रमांक पुढचा बघा, नेहरू रिपोर्टमध्ये खालीलपैकी कशाची मागणी करण्यात आली होती? नेहरू रिपोर्टमध्ये बघा, नेहरू रिपोर्टमध्ये बघा या ठिकाणी वसाहतीचे स्वराज्य यांची मागणी करण्यात आली होती। विषय क्रमांक 35 बघा, अभिनव भारत या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणी केली? तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत या संघटनेची स्थापना त्यांनी केलेली आहे। विषय क्रमांक 36 पहा, सन 1296 मध्ये बघा संत ज्ञानेश्वर महाराजांनी कोणत्या ठिकाणी समाधी घेतली होती? तर विद्यार्थी मित्रांनो सन 1296 मध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांनी आळंदी या ठिकाणी बघा समाधीही घेतली होती। विषय क्रमांक पुढचा बघा, कालीसरार बघा हा प्रकल्प कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? कालीसरार हा प्रकल्प कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी वाघ नदीवरचा या ठिकाणी प्रकल्प आहे। विषय क्रमांक 38 बघा, कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? कोसबाडच्या टेकडीवरून, तर अनुताई वाघ बघा यांनी कोसबाडच्या टेकडीवरून त्यांनी हा लिहिलेला ग्रंथ आहे। विषय क्रमांक आवृत्तीवाचक संख्या विशेषण या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे। 4, 14, चौपट, चौथा आवृत्तीवाचक या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे। तर या ठिकाणी चौपट आवृत्तीवाचक संख्या विशेषण असलेल्या या ठिकाणी पर्याय राहील। विषय क्रमांक पुढचा बघा, कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे। बघा कमळचा समानार्थी नसलेला म्हणजे अंबुज म्हणजे कमळ, राजू म्हणजे कमळ, सरोज म्हणजे कवळ, तर वायस म्हणजे कावळा। बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द नाही। विषय क्रमांक पुढचा बघा, महात्मा गांधी यांनी चंपारण्य येथील सविनय कायदेभंग आंदोलन बघा हे पुढीलपैकी कोणत्या वर्षी केले होते? महात्मा गांधी यांनी बघा सविनय कायदेभंग आंदोलन कोणत्या वर्षी केले होते? बघा सन 1930 या वर्षी विद्यार्थी मित्रांनो महात्मा गांधीजींनी बघा सविनय कायदेभंग आंदोलन हे केले होते। विषय क्रमांक पुढचा बघा, पेंच राष्ट्रीय उद्यानाला खालीलपैकी कोणाचं नाव देण्यात आलेलं आहे? पेंच या राष्ट्रीय उद्यानाला कोणाचं नाव देण्यात आलेलं आहे? तर पंडित जवाहरलाल नेहरू बघा यांचं नाव देण्यात आलेलं आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, सन 1919 मध्ये सातारा जिल्ह्यामध्ये रयत शिक्षण संस्था यांची स्थापना कोणी केली होती? बघा सन 1919 मध्ये सातारा जिल्ह्यामध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना करमयूर भाऊराव पाटील यांनी बघा स्थापना ही केली होती। विषय क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणती नदी या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामधून वाहत नाही? गोदावरी वाहते, नर्मदा वाहते बघा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्यामधून वाहत नाही। तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील, कावेरी नदी बघा महाराष्ट्र राज्यामधून वाहत नाही। विषय क्रमांक मुलांनो चांगला अभ्यास करा वाक्य आहे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? मुलांनो चांगला अभ्यास करा बघा आज्ञार्थी बघा या प्रकारचं हे वाक्य आहे। बघा या ठिकाणी वर्धा नदीची या ठिकाणी उपनदी आपल्याला ओळखायची आहे। 4 नद्या आहेत, सिंदफणा, मन्याड, निरगुडा, गिरिजा बघा वर्धा नदीची उपनदी आपल्याला ओळखायची आहे। तर निरगुडा बघा नदी विद्यार्थी मित्रांनो वर्धा नदीची या ठिकाणी प्रमुख उपनदी आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, वसईचा तह खालीलपैकी कोणामध्ये झाला होता? वसईचा तह
बघा दुसरा बाजीराव पेशवे आणि इंग्रज यांच्यामध्ये वसईचा तह हा झाला होता। प्रश्न क्रमांक 48 बघा, आझाद हिंद फौज यांचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत? आझाद हिंद फौज, बघा सुभाषचंद्र बोसांनी आझाद हिंद फौज यांची स्थापना त्यांनी केली होती। प्रश्न क्रमांक 49 बघा, हिंदी या भाषेची बोलीभाषा खालीलपैकी कोणती आहे? बघा मैथिली विद्यार्थी मित्रांनो, हिंदी या भाषेची बोलीभाषा आहे। प्रश्न क्रमांक 50 बघा, महाराष्ट्रामध्ये विचारले लोक आयुक्त या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? लोक आयुक्त या संस्थेची स्थापना महाराष्ट्र राज्यामध्ये बघा सन 1972 या वर्षी लोक आयुक्त या संस्थेची स्थापना ही झाली होती। प्रश्न क्रमांक 51 बघा, 9,000 रुपये रकमेवर 12% दराने 2 वर्षात चक्रवाढ खालीलपैकी किती होईल? 9,000 रुपये रकमेवर 12% दराने बघा 2 वर्षाचा चक्रवाढ व्याज खालीलपैकी किती होईल? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे। सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि पहा DMER भरती बघा आपल्याकडे बघा फार्मासिस्ट ऑफिसर असेल, समाजसेवा अधीक्षक असेल, लायब्ररी असेल, लॅबोरेटरी टेक्निशियन, ECG टेक्निशियन, बघा डायटिशियन, बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रत्येक या ठिकाणी पोस्टच्या आपल्याकडे अतिसंभाव्य या ठिकाणी PDF अवेलेबल आहेत। जो आपल्याकडे अभ्यासक्रम दिला होता त्याच बघा अभ्यासक्रमानुसार आपल्याकडे महत्त्वपूर्ण प्रश्नांची PDF हे अवेलेबल आहेत। जर कोणाला खरंच महत्त्वपूर्ण प्रश्नांची PDF पाहिजे असतील तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 249 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे। तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नाचे PDF हे पाठवले जातील। याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे।